श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. आज सोलापूर येथे जामगुंडी कार्यालयात माहितीचा मेळावा पार पडला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासहित घटक पक्षांचा मेळावा होता. या मेळाव्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील घटक पक्ष म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष यांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं. परंतु आज सकाळी पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमचा जर फक्त वापर करून घेत असाल तर ते भाजपाला आम्ही करू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते 7 रस्ता येथे शासकीय विश्रामगृहात जमून त्यांनी जाणून बुजून या मेळाव्याकडे पाठ फिरवले. यावेळी जवळजवळ 400 ते 500 कार्यकर्ते विश्रामगृहातून परतले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख, कार्याध्यक्ष खालिद मनियार, सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्यासह अनेक तालुक्याचे तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उपस्थित होते. कुठल्याही पदाधिकाऱ्याला डीपीडीसी असेल किंवा कुठेही त्यांना स्थान दिलं जात नाही, म्हणून बच्चू कडू साहेबांनी घेतलेला निर्णय हे कार्यकर्त्यांसाठी अति महत्त्वाचा आहे. नेता स्वतःचा विचार करतं की आपल्याला काय भेटतं का, पण बच्चू कडू साहेब हे राज्यात पुन्हा एकदा एक संदेश दिला की कार्यकर्त्यांसाठी निर्माण झालेली प्रहार हे आज सुद्धा कार्यकर्त्यांसाठीच आहे. म्हणून कार्यकर्त्यांना जर काहीच भेटत नसेल, पदाधिकाऱ्यांना काहीच भेटत नसेल तर ते पक्ष टिकू शकणार नाही. या माध्यमातून बच्चू कडू साहेबांनी आज कार्यकर्त्यांसाठी महायुतीच्या मेळाव्याला जाण्यासाठी टाळले. ज्या सगळ्या पक्षात भाजपला काय भेटतंय तेच प्रहारलाही द्यायला पाहिजे, तेच इतर पक्षांनाही भेटलं पाहिजे. सोबत आहे म्हटल्यानंतर फक्त निवडणुकापुरते तुम्ही सोबत ठेवता का? बाकीच्या समित्या असतील त्या समित्यामध्ये आम्हाला कुणालाच तुम्ही स्थान दिलं नाही. हे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, हे राज्याचा प्रश्न आहे. प्रत्येक पक्षामध्ये हे आहे. आता बीजेपीचा नारा काय, आपकी बार 400 पार. केव्हा होऊ शकतं आपकी बार 400 पार? घटक पक्षांना एकत्र घेतल्यानंतर. तुम्ही जरी एकटे चालले तर 400 पार होत नाहीत, मग तुम्ही 150च्या आतच राहता. तुम्ही समजून घ्या थोडं. कारण सांगतो तुम्हाला, जेणेकरून घटक पक्ष म्हणजे आता आदरणीय आमचे बच्चूभाऊ कडू काय म्हणतात, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, की तुम्ही घटक पक्षांना विचारात घ्या, कार्यकर्ते जगवा. त्यावेळेस कार्यकर्त्यामुळे नेते असतात, हे तुम्ही समजून घ्या. हे त्यांनी स्वतः आपल्याबद्दल बोलले नाहीत, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला उद्देशून बोललेत. मग तुम्ही जर आता कल्याण शेट्टी साहेब असतील, आमदार अजितदादा पवार गटाचे माने साहेब असतील, राणे साहेब असतील, हे उगी कसं आहे माहिती का, आता आम्हाला फोन सुद्धा आला कल्याण शेट्टी साहेबांचा की जेणेकरून या म्हणून. बरं ठीक आहे, पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला काय आला माहिती, जेणेकरून तुम्ही बाबा या ह्याच्यामध्ये युतीमध्ये महायुतीच्या ह्याच्यामध्ये तटस्थ राहा, जाऊ नका. मग पक्षप्रमुखांचा आदेश आम्हाला सर्वेसर्व आहे, सर आखो पर आमचा. पण तुम्ही जी भूमिका घेऊन चाललात आपकी बार 400 के पार म्हणून, तर तुम्ही ज्या वेळेस घटक पक्षाला एकत्र घेताल त्याच वेळेस आपकी बार 400 के पार म्हणू शकता किंवा होऊ शकेल. काय ब्राह्मण बोले ब्रह्म म्हणल्यासारख्या गोष्टी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवून चाला. जेणेकरून तुम्ही कुठंतरी काहीतरी फितवायचं, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे जातीयवाद निर्माण करायचा, हे करत हे कदापि करू नका. याच्यामुळं काही कुणाचं भलं होणार नाही आहे. आता तुम्ही श्रीराम मंदिराकडे चाललेलात, बरोबर आहे. श्रीराम मंदिर सगळ्यांचं हिंदू आम्हाला अभिमान आहे, हिंदू राम भक्त आहे आम्ही सुद्धा, सगळे हिंदू तिकडे चाललेले आहेत. म्हणून तुम्ही कुठला मुद्दा नाही म्हणून सध्या जो मुद्दा घेऊन चाललेला आहे की बाबा राम मंदिरचा असू दे किंवा XYZ मुद्दे, प्रत्येक वेळी चेंजेस करून जे हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे. आपकी बार 400 पार केव्हा होणार? ज्यावेळेस तुम्ही सगळे घटक पक्ष बरोबर घेताल त्यावेळेसच. तुम्ही पाहिलं असेल विद्रोही स्वभाव आहे. जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, कांद्याचे भावाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न, या दुधाचा प्रश्न आहे, आपण पाहता अनेक प्रश्न या राज्यात आवासून बसले आहेत. आणि फक्त महायुतीकडनं सांगितलं जातं की प्रहार जनशक्ती पक्ष हा महायुतीचा एक घटक आहे, पण प्रहार जनशक्ती पक्षाची जी भूमिका आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा किंवा इतर निराधारांना न्याय मिळावा, त्या अनुषंगाने कोणतंही काम महायुतीत होत नाही. आणि त्या अनुषंगाने बच्चूभाऊ आपण पाहता नाराज आहे. आणि त्यामुळे बच्चूभाऊंच्या आदेशाने आता वेळोवेळी सोलापूर जिल्ह्यातील जे महायुतीचे नेते आहेत त्यांच्याकडनं संपर्क साधला जात आहे की तुम्ही महायुतीच्या मेळाव्याला या, परंतु नेत्याचा जोपर्यंत आदेश येत नाही किंवा नेत्यांच्या जोपर्यंत मनात जात नाही. सोलापूरची ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या यन्निमज्जन, अक्षता सोहळा, ओम हवन आणि दारुकामसह विविध धार्मिक विधीसाठी सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री ओमकार गणपती मित्र मंडळ, 14G, कस्तुरबा मार्केट, सोलापूर. श्रेयक मालक गावसाने.
अमर मालक पंचे, सुनील सावरकर परबळकर, शुभम कोनेरीकर, बसवराज जवळगी, अप्पासाहेब गव्हाणे, श्याम शेठजी अग्रवाल, उमेश ओनराव, महेश ओनराव, गणेश इंगळे, सिद्धाराम कळके, मनोज ओनराव, नूतन खजिनदार, शिवाजी दहीहंडे, लाडके बाऊजी.